14 जागांसाठी 11 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। चंद्रपूरमधून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली। चंद्रपूरमधून अरुण लखानी तर अमरावतीमधून प्रवीण पोटेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भंडारा गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। तर सांगली साताऱ्यातून धैर्यशील कदम, सोलापुरातून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली। तर अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी जी आहे ती भाजपाकडून देण्यात आली। तर भाजपचे उमेदवार कोण कोण असणार आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अरुण लखानी हे वर्धा चंद्रपूर इथले उमेदवार असणार आहेत। तर अविनाश ब्राह्मणकर हे देखील उमेदवार असणार आहेत भंडारा गोंदियातून, आणि प्रवीण पोटे पाटील हे अमरावतीतून उमेदवार असणार आहेत। तर धैर्यशील कदम सांगली साताराचे उमेदवार असतील। राजेंद्र राऊत हे सोलापुरातून भाजपचे उमेदवार असणार आहेत। तर प्राजक्त तनपुरे भाजपचे अहिल्यानगरमधून उमेदवार असतील। तर सुहास शिरसाट हे संभाजीनगर जालन्यामधून उमेदवार असणार आहेत। तर अमर राजूरकर हे नांदेडमधून उमेदवार असतील। तर बसवराज पाटील हे धाराशिव लातूर बीडमधून हे भाजपचे उमेदवार असणार आहेत। तर नंदकिशोर महाजनांना जळगावातून संधी देण्यात आली आहे। तर राजीव पोतदार हे नागपूरमधून विधान परिषदेची पोटनिवडणूक लढणार आहेत। तर विधान परिषदेसाठी भाजपकडून 11 नावं जाहीर करण्यात आली। संभाजीनगर जालन्याच्या जागेसाठी शिवसेना आग्रही होती, मात्र भाजपने ही जागा आपल्या वाट्याला घेतली। तर सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानींच्या भाजपाकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। वर्धा चंद्रपूर गडचिरोलीची जागा अरुण लखानींच्या उमेदवारी त्यांना जी आहे ती तिथून जाहीर करण्यात आली। तर पवारांच्या राष्ट्रवादीला सोडून नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून उमेदवारी देण्यात आली। तर सोलापूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना डच्चू देत राजेंद्र राऊतांना उमेदवारी देण्यात आलेली आहे।